नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं मेरे YouTube चैनल के अब तक के सबसे बड़े वीडियो में। आज का दिन जो है बहुत ही शानदार था क्योंकि आज के दिन जो है हमारे संगमेश्वर कॉलेज में जो है सोलापुर शहर के उभरते हुए बिजनेसमैन विश्व शंकर जी चाकोते यानी युवराज भाई चाकोते जो है आए हुए थे। उन्होंने जो है अपने बिजनेस रिलेटेड कुछ बातें जो है हम सभी बच्चों के साथ, विद्यार्थियों के साथ शेयर किए। बहुत ही बेहतरीन अनुभव था आज का दिन। बहुत ही अच्छी तरीके से बातें की उन्होंने। 1 घंटा किस तरीके से चला गया ये पता भी नहीं चला। बहुत ही ज़बरदस्त जो है ये पूरा सेमिनार था, तो बहुत ही बेहतरीन हुआ है ये पूरा सेमिनार। तो आप अगर बिज़नेस के बारे में कुछ जानना चाहते हैं, सोलापुर शहर में बिज़नेस कैसा डेवलप करना चाहिए, अपनी ज़िंदगी में एक बिजनेसमैन की क्वालिटीज़ कैसी लानी चाहिए, ये सभी बातें आप अगर जानना चाहते हैं तो इस वीडियो को आखिर तक ज़रूर देखिए। अगर आपको देखना है तो देखिए, नहीं देखना है तो मत देखिए। तो फिर बिना किसी देरी के चलिए शुरू करते हैं आज के इस बेहतरीन वीडियो को। All my dear friends, I, Jay Vidate, BBA first year student, welcome you all. Today, it's my honor to introduce to an entrepreneur of our hometown, Mr. Vishwa Shankar Chakote. Our guest today is a man of achievements. He pursued his Bachelor's of Business Administration from Solapur University and his MBA in Finance from Mumbai University. He was an intern at Taj Hotel, Mumbai, also at Chidle Dairy in Sangli district, and many more. Chakote sir received award for presentations Mars Orbiter mission at Mumbai in 2018. In search of new business venturing, he got various opportunities and explored 37 projects in trading, manufacturing, service industry from foundation of Block and Key in 2012 to 2017. He presented many important research articles on Mangalyaan and Mars Orbiter mission at ISRO Summit 2018. Entrepreneurship Owning Your Future at Solapur in 2021. His establishments are Sonalgi Water Park Private Limited, that is our love shower and tower international water park. He has renovated whole Kadali hospital and set up a multi-speciality hospital. And Saraswati Chakote School. Punctuality, health, career, family and friends are his priority. Reading, traveling, exploring business destinations are his habits. Thank you. Good morning. गुड मॉर्निंग सर. जस्ट आता मला एचओडी सर म्हणले की 100चा काउंट असेल तर आय एम कम्फर्टेबल इन इंग्लिश हिंदी मराठी चालेल ना? चालेल. ओके ओके. सर म्हणले 100चा एक क्राऊड आहे पण मला 10 चुकू येत नाही. सो 2 मिनिट्स नंतर आपण सगळ्यांनी उभा राहायचं. 2 मिनिट्स. तुम्हाला ज्याच्या जवळ बसायचं आहे आता 1 मिनिटात बसून घ्या, कारण 1 मिनिटानंतर परत आपण स्टार्ट करणार. स्टार्ट. कुठं पाहिजे तिथं बसून घ्या. Come on, start. So I think everyone is comfortable. Okay, sit down. I first of all thank your anchor madam for such a wonderful speech, and also thank Jay to introduce me. So guys, फक्त मी बोलणार आणि आपण ऐकणार. This is not my cup of coffee. मला आपल्याकडून पण व्हॉलेंटरी काही विद्यार्थी मला लागते. सो मी अर्जुन सर जे माझे सेंट जोसेफमध्ये सिनियर होते, व्हेरी ब्रिलियंट स्पोर्ट्समॅन अँड माय व्हेरी डिअर कलीग सिनियर सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की कुठल्याही विद्यार्थ्याचं नाव घेऊन त्याला होतो का जस्ट एक तुम्ही सांगा. हो सर. थांबा तिथंच थांबा, नो प्रॉब्लेम, बी रिलॅक्स. हो सर. काय आपलं नाव काय? बादशाह रियाज पाटिल. व्हेरी गुड. सो आपण आता स्टार्ट करतो सेमिनारला. प्लीज बेटा, कॅन वी हॅव द फर्स्ट स्लाइड? त्यांनीच करू द्या. तुम्ही करणार? येस. द फर्स्ट थिंग. सो ओके. सो लेट्स बिगिन. बादशाह, यू कॅन हो सर. स्टँड ऑन योर प्लेस. सो स्टार्टिंग इज द आईस ब्रेकर. आईस ब्रेकर काय असतो? आपण सगळ्यामध्ये तर काही अंघोळ करून आले असतील, कोण अंघोळ करून आले नसतील, कोण तसेच आले असतील, कोण नाश्ता सोडून आले असतील, कोण तर म्हणले असतील नाही यार इंटरनल्स आहे, चलो बैठना पडेगा, नाही तो इंटरनल्स में मार्क्स कट होंगे. तर काहीतरी मजबुरीमध्ये कोण आले असतील. बिकॉज मी पण या स्टेजमधून गेलोय माझ्या कॉलेजमध्ये.
तर एक आईस ब्रेकर होतं तुमच्या सगळ्यांना एक फ्रेश करण्यासाठी, म्हणून म्हटलं मी चान्स दिलो तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रासोबत बसण्यासाठी, कारण आपण इथे काही गप्पा मारण्यासाठी होतो फक्त. आणि मला आपल्या कॉलेजकडनं कळालं की मला एक सेमिनार द्यायचा आहे एंटरप्रिनरशिप, एक माइंडसेट तुमच्यामध्ये ते डेव्हलप करण्यासाठी. सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल टेक इट ऑन अ सिरियस नोट. एंटरप्रिनरशिप इज नॉट अ वीक हार्टेड थिंग. ओके, जे कमजोर व्यक्ती असतात त्यांच्यासाठी एंटरप्रिनरशिप नाही, हे हॅमर आहे तुमच्यासाठी. हॅमर नंबर 2, फक्त हात वर उचला ज्यांना जॉब करायचा तर ती लोक हात वर उचला. एक लक्षात ठेव, बीबीए इज नॉट फॉर यू. बीबीए त्यांच्यासाठी आहे जे बिझनेस करू इच्छितात. सो चेंज युअर माइंडसेट राईट नाउ. तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर तुम्ही बीबीए कोर्स आजच सिलेक्ट करा. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तरच तुम्ही या स्ट्रीममध्ये आलेले आहात, हे आजच्या आज तुम्ही लक्षात ठेवा. कारण बीबीए असलं वर्सटाईल कोर्स आहे जिथं तुम्ही काहीही करू शकता, काहीही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. एक सिव्हिल इंजिनियर फक्त बिल्डिंग्स किंवा स्ट्रक्चर्स बनवू शकतो, एक डॉक्टर मेडिकल कोर्सेस घेऊ शकतो, एक दुसरं प्रोफेशन आर्किटेक्ट ड्रॉइंग्स करू शकतो, पण एक बीबीए हॉस्पिटल चालू शकतो, हॉटेल चालू शकतो, सिव्हिल इंजिनचे प्रोजेक्ट्स हँडल करू शकतो. सो गाइस, दिस वॉज अ हॅमर. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द बोर्ड. बोर्ड काय असतो? आपण लहानपणापासून बघतो की आपण नर्सरीपासून आतापर्यंत बोर्ड क्लासरूममध्ये असतो, एक बोर्ड असतो, त्यावर काहीतरी इन्फॉर्मेशन पोस्ट केलं जातं, ते आपण लिहून घेतात. सो एक आपण सगळे आपल्यापाशी एक पेन, पेन्सिल किंवा बुक उघडं ठेवा, बिकॉज आय डोंट इन्व्हेस्ट इन वेस्ट टाईम. मला एक अशी एक तास मी इथं देतोय, तर आय थिंक आय शुड गिव्ह यू मॅक्सिमम अँड यू शुड टेक माझ्याकडे काय सर. मनी इज द सेकंड थिंग, बट एन एंटरप्रेन्योर ऑलवेज इन्वेस्ट इन टाइम. ओके, सो गाइस, हा थोडा आय नो थोडा हेवी चाललाय डोस. जे एक्सपिरियन्स मधून आम्ही गेलो, जे आम्हाला भेटलं ते तुमच्याशी शेअर करण्यासाठीच आपण इथे आहोत. सो आज आपण बोर्डावर काय बघणार आहे? एंटरप्रिनरशिप कॅन नॉट बी एक्सप्लेन इन अ डे, इन अ इयर और इन अ 10-year कोर्स. इट इज अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. बिलीव्ह मी, इट्स अ रोलर कोस्टर. तुम्हाला सतत शिकावं लागतं. मी मानतो मी आजही स्टुडंट आहे, कारण मला भरपूर काही शिकायला आजही भेटतो. नवीन चॅलेंजेस येतात, नवीन काही गोष्टी समोर येतात. यू हॅव टू रिथिंक, यू हॅव टू टेक द गायडन्स, यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ आणि एक डिसिजन घेऊन पुढे जायचं, एक कॉन्फिडन्स लागतो त्यामध्ये. सो टिल देन यू टेक अ डिसिजन, वेदर इट मे बी राईट और रॉंग, डिसिजन घेऊन लेट्स गो. आता तुमच्यातले काही एक्सपिरियन्स म्हणताना गेलं तर एक कॉलेजमध्ये आल्या काही डिसिजन्स होतात की नाही आपण आज पिक्चर बघायला जाऊ, फर्स्ट डे आहे, फ्रायडे आहे, आपण बंद करू. तर त्यामध्ये काही लोक पटकन डिसाइड करतात, हाँ चलो चलो. काही लोक म्हणतात नाही देखेंगे करेंगे. सो देखेंगे करेंगे नॉट एन एंटरप्रेन्योर. जायचं पिक्चरला जाऊ, बसायचं लेक्चरला बसा, बट याचा अर्थ असं नाही की तुम्ही लेक्चर बुडवायचं. बिकॉज दीज गाईज आर रिअली टेकिंग मेनी मोर एफर्ट्स. कारण त्यांना पण वाटते की आपल्या कॉलेजमधून नवीन एंटरप्रेन्योर यावं, नवीन बिझनेसमॅन रेडी व्हावं, म्हणून हे रात्रंदिवस मेहनत घेतात. म्हणून 30 वर्ष म्हणा, 48 इयर्स वॉटेवर कॉलेजचं एवढं नाव आहे, कारण इथले विद्यार्थी वेगवेगळ्या पोस्टवर जातात. एक एक्झाम्पल देऊ इच्छितो, आपल्याकडे श्री मोकाशी साहेब म्हणून आपली माझी विद्यार्थी आहे. नाव ही इज 61 अँड ही इज रिटायर्ड फ्रॉम SBI. दॅट गाय इज फ्रॉम सोलापूर अँड नाव ही हॅज रिटायर्ड ॲज CGM ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया. CGM इज चीफ जनरल मॅनेजर. त्यांचं ऑफिस बॉम्बेला आहे अँड ही हॅज द सायनिंग पॉवर ऑफ 3000 crores ऑफ लोन. माझी जेव्हा त्यांच्याशी भेट झाली, मला म्हटले आपले सोलापूरचे पोरं इथपर्यंत येतच 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, ठीक आहे, पण व्हॉट अबाउट द विंग्स? वेअर आर द विंग्स? सोलापूरचे पोरं इथपर्यंत आले माझ्यापर्यंत, तर मी हेल्प करू शकेन, बट अनफॉर्च्युनेटली आमच्यापर्यंत काही लोक आमच्यापर्यंत येऊ शकत नाही. सो दॅट नीड्स अ ब्रॉडर विजन ॲज ही हॅव. संगमेश्वरचा विद्यार्थी असल्यामुळे मी इथं आलो, असं त्यांचं कमेंट्स आम्हाला होते. सो ऑल क्रेडिट गोज टू द टीचर्स लाईक देम हू आर रिअली टेकिंग हार्ड वर्क. म्हणून डिसिजन मेकिंग पुन्हा एकदा आपण त्यावर येतो. डिसाईड करा, डू व्हॉट यू वॉन्ट टू डू, लेट इट बी रॉंग. चुकल्याशिवाय शिकत नाही माणूस. तर चुका परत एकदा घडलेली चूक परत करू नका. सो द नेक्स्ट पॉइंट, ओंकार. द हंगर. भूक काय असते? आपण घरी जेवतो ते भूक असते. म्हणजे इथं असलेल्या मुलांना मी विचारू इच्छितो,
कधी वाटतंय आज आपण हे टी शर्ट घालून जाऊ कॉलेजला, आपण हे बाईक घेऊ, बाईकच्या मागे मोठं टायर लावू, आपण आज KGF 2 रिलीज झाल्या फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊ. दॅट इज अ हंगर. यू अंडरस्टँड? दॅट इज अ क्वालिटी ऑफ एंटरप्रिन्युअर. आता इथे बसलेल्या मुलींना पण प्रश्न पडत असेल, आज मी हे ड्रेस घालणार, आज माझा अटायर असं पाहिजे, आय शुड लुक वेल ड्रेस, मला हे नायकामधून हे मला परचेस करायचं आहे, नायका वगैरे होते. सो हे हंगर असतो. सो दिस हंगर हॅज टू बी डेव्हलप इन अन अदर विजन. तुमच्याकडे ऑलरेडी ते गोष्ट आहे, फक्त एक विजन पाहिजे तुम्हाला की तुम्हाला कुठं अप्लाय करायचं आहे ते गोष्ट. सो दॅट इज द हंगर. सो बादशाह, थँक्यू यू सपोर्टेड मी. जस्ट टेक एनी वन नेम ऑफ युअर फ्रेंड, मेक हिम स्टँड, गिव्ह हिम माइंड. ओंकार, कॅन वी हॅव द नेक्स्ट टाइम? कोणाला बोलू लागेल? कोण आहे ते यार? देशमुख आहे. कुठल्याही मित्राचं नाव पास. प्रतीक देशमुख आहे का? ते प्रतीक. हाय प्रतीक. So till then they exchange the mics. The first thing is creativity. प्रतीक, एक काय तुला काही हॉबीज असतील, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असतो? यू हॅव टू क्रिएट समथिंग आउट ऑफ द नॉर्मल थिंग्स. कधी एखादी भाजी वगैरे घरी करून दिला किंवा घरी एखादी क्रिएटिव्हिटी गोष्ट केला, आज मी लाईटचा गोळा बसवतो, क्रिएटिव्हिटी आहे, तू शिकला नाही, नवीन शिकला. सो दॅट इज द क्रिएटिव्ह. असं काही तुला एक्सपिरियन्स आलाय का? हॅलो, घरी वगैरे कामाला हां लावते बरोबर, पण ते काम चांगल्या पद्धतीने. तुला एक सांगू, कार वॉश करणं पण एक क्रिएटिव्हिटी असते. येस सर. टायरमध्ये घाण काढणं. छोटी सर बिझनेस छोटी सो एंटरप्रिनर फर्स्ट स्टार्ट्स विथ क्रिएटिव्हिटी. तुम्ही जे काही आणताय दॅट इज ओनली फॉर टू थिंग्स. जे काही बिझनेस करणार, दोन गोष्ट लक्षात ठेवून करा. इदर यू डू अ प्रॉब्लेम सॉल्विंग बिझनेस और यू ब्रिंग समथिंग न्यू. इतर गोष्टी दुसरे बसलेच विकायला, तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये कुठं सस्टेन करणार? यू आर गेटिंग मी? येस सर. सो एक तर प्रॉब्लेम सॉल्विंग करा, लोकांना आय कॅन सॉल्व दिस थिंग. हा एक नवीन गोष्ट आहे. दिस इज नीडेड ओव्हर हिअर. मी हे आणतोय, सोलापुरात आणतोय, महाराष्ट्रात आणतोय. सो क्रिएटिव्हिटी इज द फर्स्ट थिंग जे ऑन्टरप्रेनरला प्रत्येक ठिकाणी बघता आलं पाहिजे. आपल्याकडे भरपूर काही रेस्टॉरंट्स निघतात. त्या रेस्टॉरंटमध्ये काय क्रिएटिव्हिटी तुम्ही बघितले का? E-स्क्वेअरमध्ये काय क्रिएटिव्हिटी? सिटिंग अरेंजमेंट, AC, क्लेनलीनेस, हायजीन. ओके, दॅट इज द क्रिएटिव्हिटी. मॅकडीमध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे? ऑर्डर डिलिव्हरी टाईम. कधी चेक केला मॅकडीमध्ये जे टोकन नंबर देतो, साधारणतः किती टोकन नंबर असतो आपल्याला? 400. हायेस्ट आपल्याला कुठपर्यंत आले टोकन नंबर? 421. सो दॅट गाय हॅज ऑलरेडी सोल्ड ऑफ 421 ऑर्डर्स. हे एक एंटरप्रिनर बघतो. हा, मला मॅकडीमध्ये आलो, मी बर्गर खाल्लो, गप्पा मारलो, गेलो नाही. युअर ऑर्डर नंबर स्पीक्स टू एव्हरीथिंग. हा माणूस 421 ऑर्डर घेतलाय, मग ते शिफ्टमध्ये घेतलाय का होल डेमध्ये घेतलाय? जर मी दुपारी पण गेलो आणि 421 आला असेल तर ऑब्व्हियसली शिफ्ट ब्रेक झाले. अगेन दे स्टार्टेड फ्रॉम 1 अँड अगेन गॉट टू 421. यू गॉट मी? सो दिस इज द क्रिएटिव्हिटी. कुठेही जावा, त्या प्रोडक्टमध्ये त्यांनी काय क्रिएटिव्हिटी केली ते बघा. RRR नवीन पिक्चर निघालं होतं, त्याचे व्हिज्युअल इफेक्ट्स, दॅट इज समथिंग रोज अप. दॅट इज समथिंग कॅचेस यू. दॅट इज समथिंग मेक्स यू पे मनी. आज कस्टमर पैसे काढून देत नाही, तुम्हाला खिशात हात टाकून पैसे काढावं लागतात. सो दॅट इज समथिंग ॲट पॉईंट ऑफ अट्रॅक्शन वेर यू हॅव टू ब्रिंग युअर प्रोडक्ट्स. ओंकार, कॅन यू नेक्स्ट? ओके, कंटेंट राहिलं होतं. सो क्रिएटिव्हिटी नंतर तो कॉन्टेंट. कॉन्टेंट काय असतो? तुम्ही काय देत आहात? आता ठीक आहे, मी क्रिएटिव्हिटी केलो, पण द कॉन्टेंट इज रिअली एक्साइटिंग. कॉन्टेंट आहे का एक्साइटिंग? आपण शार्क टँक्स, मी बघतो, मोठा फॅन. शार्क टँकमध्ये काही गोष्टी येतात, मग ते म्हणतात की नाही बाबा तुझं सगळं बरोबर आहे, पण कॉन्टेंट मला काय आवडलं नाही. तर हे काय होतं? पण ठीक आहे, ती गोष्ट तुम्हाला आवडत असते, पण कस्टमरला आवडते का? आज तुम्ही एक फॅशन डिझायनर झाला, ₹1,00,000 लेखा दिला, पण इज इट वर्किंग इन सोलापूर? वॉटर पार्क करत असताना आमच्याकडे स्लाइड्सचे मॅन्युअल्स होते. 2 कोटीची एक स्लाइड होती, 3 कोटीची स्लाइड होती. सला खूप छान, पण सोलापूरचा माणूस पे करू शकतो का? आज आपण कुठे आहोत, आज आपण काय करतो, आणि सोलापूरची पॉकेट स्पेंडिंग कॅपॅसिटी काय आहे? म्हणून तुम्ही जेव्हा काही प्रोडक्ट डिझाईन करतात तेव्हा ते कॉन्टेंट त्याचं असतं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बिकॉज दॅट ऑब्व्हियसली इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ द कॉस्ट यू आर ऑफरिंग फ्रॉम द कस्टमर. सो ते कॉन्टेंट इम्पॉर्टंट असतो की तुम्ही त्यात देणार काय. भरपूर मूवीज आले, बाहुबली आला होता त्यावेळी, दृश्यम पण आला होता. वी ऑल थॉट दृश्यम बिझनेस करू शकणार नाही, बट दे कॉस्ट 300 crores. कॉन्टेंट काय होतं त्यामध्ये?
त्या Thrill परत होतं. नवीन आता स्ट्रेंज डॉक्टर स्ट्रेंजचा पिक्चर आहे हां. ह्याच्या आधी पण आलेला आलेलं. किती लोकांनी बघितलं व्हेरी गुड मूवी वर्थ वॉचिंग Yes. त्याचे विज्युअल इफेक्ट्स एक नंबर. ऑसम कुठंच बघायला भेटत भेटत. दॅट इज द कॉन्टेंट यू गेट मी Yes. सो तुम्ही कुठेही जाताना हे अँगल पाहिजे आज रेस्टॉरंटमध्ये बसतो मॅगडीज परत घेऊया तिथं काय क्रिएटिव्हिटी केलं आहे कॉन्टेंट काय देतोय मॅगडी केम विथ बीफ इन इंडिया अँड एंटरप्रिनरशिप इज ऑल अबाउट प्रॉफिट्स मी जे काय बोलणार ओनली विथ रिस्पेक्ट टू प्रॉफिट्स अँड बिझनेस बोलणार दे केम विथ बीफ इन इंडिया दॅट वॉज व्हेरी बॅडली अवॉइडेड म्हणजे कस्टमर लाईक केलेले देन ओनली फॉर इंडियन सब कॉन्टिनेंट मॅगडी हॅड टू डिझाईन वेरियस प्रोडक्ट्स की हे इंडियामध्ये चालव आम्ही Chicken burger. मॅगडी मेक्स द बेस्ट प्रोडक्ट्स हां. ऑफ बीफ ऑल ओव्हर द वर्ल्ड बट इंडियामध्ये त्या प्रोडक्टला कोणीही रिस्पॉन्स दिला नाही वाय तिथली टेस्ट Taste भेटते वेगळी. अगेन कॉन्टेंट आपण काय विकतोय ओके तुझं प्रॉडक्ट आहे बाबा जगभरात चालतो भरपूर पण आम्हाला नाही आवडत आम्ही इथं ते नाही घेत आमच्या कस्टमर्सला हे नाही चालत सो रिझल्ट इन हेवी लॉस परवा एक न्यूज बघत होतो त्यामध्ये पेप्सी यांनी फिलिपिन्समध्ये एक एंट्री केली होती तेव्हा मार्केटमध्ये तेव्हा त्या लोकांनी एक लकी ड्रॉ काढलं होतं ज्याच्या कॅपवर 38 नंबर निघेल त्याला 50 लाख रुपये 50 लाख देणार रुपये देणार. चुकून काय झालं सर. 38 नंबरचे जवळपास 200 कॅप त्यांनी बनवले. प्रिंट करून देऊन टाकले आणि जेव्हा क्लेम करायला लोक आले तेव्हा ते म्हणले नाही आम्ही देऊ शकत नाही लिटरली पेप्सीच्या गाड्या जाळल्या अख्खी गाडी जाळून टाकली लोकांनी मग पेप्सी हॅड टू बेअर अ लॉस ऑफ 150 करोड अँड दिस थिंग इज फ्रॉम 1997 आता 1997 मधलं 150 करोड म्हणजे आज त्याचा आरामात व्हॅल्यू 1,500 करोड तरी झाला असेल. आरामात. सो अगेन द कॉन्टेंट तुम्ही लोकांसमोर कसे जाऊ लागतात त्यांना ते डायजेस्टेबल आहे का नाही अप्रोचेबल आहे का नाही आहे तर ते आपल्याला डायजेस्टेबल आहे का नाही तुम्ही जावा फ्री द्या हे द्या पण इवन वी हॅव टू केअर बिकॉज ॲट लास्ट प्रॉफिट पॉकेट इज वॉट इज सफरिंग सो द नेक्स्ट स्लाइड इज कॉन्फिडन्स मी लोकमान्य टिळक यांचा खूप मोठा फॅन आहे त्यांचे बुक्स रिसेंटली वाचतोय कॉन्फिडन्स इज समथिंग विच यू गेट फ्रॉम दीज थ्री थिंग्स क्रिएटिव्हिटी कॉन्टेंट अँड कॉन्फिडन्स एकदा तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटी आयडियावर तुम्हाला कॉन्फिडन्स आला त्याचं कंटेंटवर तुम्ही वर्कआउट केला मग त्याच्यावर तुम्ही काय एक प्रोडक्ट डिझाईन केला तर तुम्हाला कॉन्फिडन्स यू कॅन कम इन फ्रंट ऑफ पीपल या दिस इज माय प्रोडक्ट आज जसा प्रतीक म्हणला हो मी केलंय तरी हे काम केले ते काम केले काम नव्हतं त्यांनी केल्यामुळे तो कॉन्फिडंटली बोलू शकला जर तो केलं नसतं कॉन्फिडंटली बोलू शकला नसतं तर बाबा केला बिकॉज ही हॅज दॅट एक्सपिरियन्स ही कॅन शेअर कारण त्याला माहिती आहे जर मी पुढचा क्वेश्चन विचारलो काय काम केलं तर ही हॅज एन नंबर ऑफ लिस्ट सो दॅट इज अगेन द कॉन्फिडन्स विचार यू ऑल पीपल हॅव दॅट क्वालिटीज वी ऑल पीपल हॅव दॅट क्वालिटीज जस्ट ह्या एजमध्ये या क्वालिटीजला डायरेक्शन देणं महत्त्वाचं असतं नेक्स्ट वन करेज आता हे सगळं झालं पण आम्ही बघतो नहीं यार सब है बराबर डेयरिंग नहीं हो सर को जाके बात करने को कैसे बोलूँ मैं उस दोस्त को कैसे बोलूँ कि मेरे को ये चाहिए मैं वहाँ पे कैसे बोलूँ कि पापा को कैसे बोलूँ ट्रिपला जायचं आहे नाही मग सोडणार कसं सांगू मम्मीला पप्पाला कसं बोलू नाही सोडते जाऊ दे दिस इज करेज नाही म्हणू द्या हो लेट देम से नो मला भीती नको की यार मी गेलो असतो यस मंडे असते तर झालं असतं नाचताना नसतं लाईफ नसतं सॉरी जावा कन्व्हिन्स करा नो म्हणू दे चालतंय सॅटिस्फाईड मी प्रयत्न केलो आणि हे काउंट होत आहे तुम्ही 100 वेळा एका गोष्ट करा तुम्हाला 100 वेळा 100 माणसाकडे नो यू द्या यू विल डेव्हलप द युअर इनर कॉन्फिडन्स की नाही मी कुठं तर कमी पडलो होतो म्हणून ते नो मिळते काय चुकलो होतो यू विल स्टार्ट क्वेश्चनिंग युअर सेल्फ पप्पाला का मी कमी पडलो बोलायला मी पप्पाला सांगायचं विसरलो की आमच्यासोबत सर पण ट्रिपवर येणार आहे जर मी पप्पांना सांगितलं असतो की स्टाफ पण आहे तर कदाचित पप्पा सोडले असते माझा एखादा हुशार विद्यार्थी ज्याला फॉर एक्झाम्पल प्रतीकला 80% आहे आणि तू बोलला की प्रतीक पण येणार आहे त्याला 80% मार्क्स मग पेरेंट्स कन्व्हिन्स होतो हां बाबा ओके सोडूया सो टिल देन यू ट्राय यू डोंट गेट फेल्युअर टिल देन यू फेल यू डोंट क्वेश्चन युअर सेल्फ अँड टिल देन यू क्वेश्चन युअर सेल्फ you can't get confident and then you can't get enough courage to put your points. हेच एज आहे आज आपण सगळे 20s 19च्या आसपास असतात हे सगळं हॅमरिंग एज आहे जसं मूर्तिकार हॅमर करतो दगडावर मोठ्या दगडावर हॅमर करून एक स्टॅच्यू त्यामध्ये रेडी करतो तसे हे ते मूर्तिकार आहे आणि आपण सगळे दगडच आहोत आयुष्यभर दगडच राहणार
आपल्याला फक्त ते चर्निंग पाहिजे, ते ठोकणारे पाहिजे, एक शेपअप करून चांगली मूर्ती आपल्यातून काढायला. सो द नेक्स्ट स्लाइड, कंट्रोल. हे सगळं झालं, कंट्रोल कुठेतरी पाहिजे. ठीक आहे, मला असं बर्थडे पार्टी ठेवलो, मी बोलो या माझं बर्थडे पार्टी आहे, माझं बजेट आहे 10,000 आणि पोराला 200. मी विचार करणार वडापाव तर खाऊ करू शकतो का मी म्हणलो नाही मॅकडीमध्ये माझं बर्थडे पार्टी आहे, चलो काय कंट्रोल. आपण हे सगळे डेली लाईफ मध्ये करत आहोत. मी इथं जे पॉइंट्स आणलो हे पॉइंट्स इथे आत्ता आहेत, आधी तुमच्यात आहेत, हे लक्षात ठेवा. सो अगेन कंट्रोल पाहिजे. इच्छाशक्ती कुठं थांबावं, एखाद्या वेळी नाही म्हणते तर तुम्ही डायरेक्टली गुजत घालू दे किंवा समजून घ्यायला पाहिजे की कुठं कशाला नाही म्हणते. फॉर एक्झाम्पल ठरलं मित्रांमध्ये की नाही यार चलो आज असाइनमेंट करू आणि 3-4 दिवसात संपू, असं कधी होत नाही. एक्झाम्पल देतो, 3-4 दिवसात असाइनमेंट संपू. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो, 3 दिवस राहिले, आपण आज चालू करू. आज आपण विचार करतो जाऊ दे, बघू उद्या, एक नाईट मारू करून टाकू. मग दुसरा विषय येतो त्या मित्राला देऊ, त्यांनी आपला देते, आपण आपला देतो. सो कंट्रोल पाहिजे. तुम्ही मित्राला आपला दिला, 3 रात्रीत केला, गाडो पण आहे, सिरियसली गाडो पण आहे, त्याचा काय तुम्हाला उपयोग होणार सांगा. त्यापेक्षा करू नका ना. सरांना टाइम मागा, सर मी केलो नाही, बोला सरांना, यू विल ऍटलीस्ट बी सॅटिस्फाईड. हा स्वतः करतोय म्हणून मला येऊन सांगतो. चुकून काही जेवढी रिझन असेल, काय तर झालं असेल, ठीक आहे सर मला टाइम द्या, 2 दिवसात करून आणतो, असं रिझन होतं. ही विल बी प्राऊड ऑफ यू ऑल की नाही बाबा हे स्वतःहून करतायत, कुठं 100 रुपये देऊन बुक करून घेतले नाहीत कुठं. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःशी करणार नाही, रिमेंबर दिस युअर चिटिंग युअरसेल्फ, यू लिटरली चिटिंग युअरसेल्फ. तुम्ही 100 रुपये देऊन पुस्तक पहिले घेऊन घ्या, तुम्हाला त्याचं काय प्रॉफिट होणार. 3 डेट्स बघितले आपण सगळ्यांनी. रणजोर दास छानछाट का सर्टिफिकेट उस दीवार पे लटकी चाहिए. रणजोर तो होता छानछाट, त्याला काहीच येत नव्हतं. जो होता फुनसुक अमरो होता, तो शिकला, जाऊन 10th स्कूल क्लासमध्ये बसला, इंजिनिअरिंग कॉलेज अटेंड केला, तो नॉलेज त्याच्याकडे आला. अँड बिलीव्ह मी, हे हत्यार आहे, तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. टिल देन यू गेट नॉलेज, you are not a soldier. Until then you have that knowledge, no one can defeat you. Nobody can defeat you. कारण you don't have that tendency to stop. You are having knowledge, always that hunger, जे मी पॉईंट बोललो होतो, ते तुम्हाला आतून प्रोवोक करत राहील की नाही मला पाहिजे, अजून पाहिजे, अजून. सो दॅट इज द थिंग. नेक्स्ट स्लाइड. आपण काही एक्झाम्पल्स बघूयात क्रिएटिव्हिटीचे. फर्स्ट वन इज झोमॅटो अँड ऑन द रॉक्स. झोमॅटो एक आपण बघितलं, अशी संकल्पना होती की फूड डिलिव्हरी. टुडे वी हॅव 821 झोमॅटो डिलिव्हरी बॉयज इन सोलापूर इटसेल्फ. त्यांचे जवळपास रोज 1,500 ते 2,000 ऑर्डर्स असतात. कधी विचारलं झोमॅटोवाला, आपण सगळे झोमॅटो करतात, स्विगी करतात, कधी विचारलं त्याला तुम्ही किती काम कराय, तुमचा पगार किती आहे, कसं तुम्हाला डील होतो, त्यांच्या डिस्टन्सवर डील होतो. त्यांचं एक प्लस पॉईंट आहे, जेव्हा तुम्ही झोमॅटोवरून एक भाजी ऑर्डर करता, हॉटेलमध्ये जर 300 ग्राम भेटत असेल ना, तुम्हाला घरी 280 ग्राम भेटतात. सो दे कट देअर मार्जिनल कॉस्ट आहे अँड पे इट टू झोमॅटो. तुम्हाला वाटतं ना मेन्यू कार्डमध्ये जे आहे तेच येत आहे, कॉन्टॅक्ट तुम्ही चेक करून बघा, बरोबर ते झोमॅटोमध्ये कमी असतं जेव्हा तुम्ही ऑर्डर करता. अँड ते चार्ज ॲज पर डिस्टन्स. कमी डिस्टन्स असलं तर जास्त पैसे घेतात, लांब डिस्टन्स असलं, ऑर्डर्स मोठे असले तर जास्त कमी पैसे घेतात. हे आपल्यातलं कोण बघितलं आजपर्यंत? खूप कमी लोकांना हा हँडल येतो. सो एव्हरीवेअर यू हॅव एंटरप्रिनरशिप. बिलीव्ह मी, सकाळी बेडपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्याकडे हजारो एंटरप्रिनर्स एक्झाम्पल येतात. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एंटरप्रिनर्स ऑफ मॉम. कधी बघितलं सुट्टी घेताना, कधी बघितली तिला नाही आज मला पगार वाढवून पाहिजे, नाही मला हे पाहिजे, नाही. ती सकाळी उठती, मुलांना बघती, हस्बंडला बघती. आजही तुम्ही एवढे मोठे झालात तरी जेवला का ही विचारणारच आहे. आजही तुमचे कपडे व्यवस्थित आहेत तरी ती बघणारच आहे. So the best example of entrepreneurship is mother. You want to be entrepreneur, stay with your mother for 7 days at your home. तुम्हाला कळेल entrepreneurship काय असते. सेकंड एक्झाम्पल ऑन द रॉक्स. एक जेव्हा आपल्याकडे 4-5 वर्षाआधी एक नियम आला होता की हायवेवर बिअर शॉपीस किंवा वाईन शॉपीस नको, तेव्हा आमच्या मित्रांनी ऑन द रॉक्स हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं होतं. लॉन्च झाला नाही कारण कायदाच रद्द झाला. त्याच्यावर जर तुम्ही डाउनलोड केला, यू गेट द मॅपिंग ऑफ ऑल द दिस शॉप्स की नियरेस्ट शॉप कुठे आहे. कारण कुठेही हायवेवर आपण गेलो, दुसऱ्या गावी गेलो तर ते कळावं की तो कुठे आहे. क्रिएटिव्हिटी.
सगळं समोर आहे, फक्त डेटा आपल्याला द्यायचा आहे लोकांसमोर. दॅट वॉज द क्रंच इन दिस थिंग. सेकंड थिंग इज कॉन्टेंट. आज डीमार्ट का चाललं आणि बिग बाजार का फेल केलं? बिग बाजारचं प्रेझेंटेशन, त्यांचे मोठे बॅनर, त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे मोठे. बट डीमार्टला कळालं की आपल्याला ग्रोसरी नसल्याशिवाय आपण धंदा करू शकत नाही. मी डीमार्ट बघा, 50% इज ग्रोसरी प्रोडक्ट, मसाले, फूड, भाजी वगैरे. डीमार्टला अर्धा कापा तुम्ही कुठलाही, डीमार्ट आपल्याला वरून असा अर्धा केक स्लाइस टाकता, निम्म ग्रोसरी मिळेल आणि निम्मच त्यांचे इतर प्रोडक्ट्स. त्यामुळे ते फेल केले. अगेन दॅट वॉज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉन्टेंट. कॉन्टेंट काय त्यांनी देऊ लागले. अँड द सेकंड वन वॉज डेअरी इंडस्ट्री. डेअरीमध्ये फक्त दुधावर जेव्हा मी चिकलेलं होतं, फक्त दुधावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं नाही. मलाई, पनीर, मिल्क पावडर, त्यानंतर अजून त्यांचे काही बटर वगैरे जे आज अमूल आपण बघतो, आनंद मिल्क युनियन लिमिटेड, अमूल फुल फॉर्म. तर त्यांनी पण हेच केलं, डायव्हर्सिफाय. कॉन्टेंट तुम्ही वेगवेगळं टाका, तर तुम्हाला प्रोडक्ट व्हॅल्यू ॲडेडमध्ये तुम्हाला तिथे कस्टमर मिळतील. डोंट कॅच ओनली द मिल्क ड्रिंकर, कॅच द बटर ड्रिंकर, कॅच द पनीरवाला, कॅच द चीजवाला. ओके. द नेक्स्ट थिंग इज कॉन्फिडन्स. त्यामध्ये शार्क टँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होतं. शार्क टँकचं तर तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत असेल, कसे तिथं लोक येतात, पिच करतात, त्यांनी तिथं फायनान्शियल सर्व्हिसेस देतात. आणि सेकंड वन, कोविडमध्ये एक मित्रांनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्टार्ट केलं होतं. बिकॉज कोविड हा असा काळ होता जिथे लिक्विडिटी मार्केटमध्ये गायब झाले. मग त्यांनी तिथं गोल्ड फायनान्सिंग चालू केलं. गोल्ड ठेवा, 50% पैसे घेऊन जावा. लिटरली पैसे कमी पडले त्यांनी जेवढं अजून गुंतू लागलं अजून कस्टमर मागत होते. सो दॅट वॉज द कॉन्फिडन्स की नाही, हा टाइम आहे, ह्याच्यात मला काहीतरी एक सेवा द्यायचं आहे आणि जास्त प्रॉफिट न घेता कस्टमर्सला एक सर्व्हिस देऊन मला एक माझं काहीतरी ब्रँडिंग करायचं आहे. दॅट वॉज द एक्झाम्पल. करेज. जिओ अँड स्टार एअरलाइन्स. आपल्या मुलाला लॉन्च करायला 1,00,000 कोटी रुपये मुकेश अंबानींनी इन्व्हेस्ट केले. लिटरली 1,00,000 करोड. किती झिरोज आहेत मला पण काउंट करता येईल. सो दॅट वॉज द समथिंग दॅट गाय हॅड द कॉन्टेंट. 1,00,000 करोड मेरे बच्चे को, ठीक आहे, दे द्या मार्केट. बट नंतर आधी त्यांनी फ्री चार्ज केलं, आता त्यांनी पैसे कमवते. सो मार्केट कंडिशन लोकांना आधी नादी लावला की यू हॅव टू टेक माय फी. कॉन्फिडन्स असतो, मी एवढा जरी काढतो तर लोक घेणार, बिकॉज व्हॉट आय एम गिव्हिंग नो वन एल्स इज गिव्हिंग. परत त्यांनी त्यामध्ये पैसे करत होते, लॉसेस आता कव्हर करत चालले त्यांनी. अँड सेकंड वन वॉज स्टार एअरलाइन्स. प्रायोगिक तत्वावर स्टार एअरलाइन्सची कंपनी सोलापूर एअरपोर्टला सर्व्हिस द्यायला तयार होते. फक्त काही गोष्टीमुळे ते अडलं. आता ती गोष्ट क्लिअर झाली आहे. सो अगेन द कॉन्फिडन्स. मी तिथं आता एक ट्रेनचं बघायला गेलं तर 12-13 कोटी सेकंड हँड ट्रेनची किंमत आहे. तर स्टार एअरलाइन्सला ती करायची आहे, त्यांनी तिथे येऊन पैसे गुंतवणार. ते इट्स अ बिग कॉन्फिडन्स. कंट्रोल. इन्फोसिस आणि हेलिकॉप्टर राईड. इन्फोसिसचं कंट्रोल एवढं स्ट्रॉंग आहे. आय विल जस्ट मेक वन सेंटेन्स. दे आर हॅव्हिंग 35,000 करोड ऑफ अमाऊंट इन दर सेव्हिंग अकाउंट. का एवढी करू शकत नाही का तुम्ही? त्यांनी काय विचार केला, मला जर आत्ताच्या आत्ता पैसे लागले कसं काय करणार? तर सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यांनी 35,000 करोड रुपीज मेंटेन करतात. वी नेव्हर नो कधी काय, मग ते पॅन्डेमिकमध्ये त्यांना साथ. सो दीज आर द कंट्रोलिंग थिंग्स. जिथं त्यांनी एम्प्लॉय कंट्रोल केलं, त्यामुळे एम्प्लॉय शिफ्ट झालेले. अँड दे आर हॅव्हिंग द बेस्ट IT इंजिनियर्स नाव इन इंडिया. सेकंड एक्झाम्पल वॉज हेलिकॉप्टर राईड. आम्ही जेव्हा सोलापुरात काही वर्षांनी हेलिकॉप्टर राईड केलं होतं तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की एवढं रिस्पॉन्स आहे. त्यामुळे आम्ही ॲडव्हान्स बुकिंग घेऊन चालू केलं, रिस्पॉन्सेस घेत गेले. 3 दिवसाचं हेलिकॉप्टर राईड 7 दिवसावर गेलं. आणि त्यामध्ये एक कंट्रोलिंग गोष्ट चांगली वाटते की शेवटी 2 राईड राहिले होते. एक MIDCचा मुलगा आला, साहेब मी कामगार आहे, मला माझ्या आईला हेलिकॉप्टरमध्ये बसवायचं. तर ठीक आहे, अजून आम्ही 2 राईड वाढवले. का त्याला परत त्याच्या आईला हेलिकॉप्टरमध्ये बसवण्याचा योग मिळणार नाही मिळणार, गॉड नोस. सो अगेन द थिंग वॉज ऑफ कंट्रोल की तुम्ही कोणाला अलाउ करताय. जस्ट डोंट ट्राय टू अर्न मनी, ट्राय टू गिव्ह सर्व्हिसेस. तुम्ही सर्व्हिसेस घ्या, पैसे आपोआप येतील मागे. नेक्स्ट स्लाइड होता. सो गाइस, यू आर somewhat well known with these 4 letters, I hope so. Yes sir. SWOT analysis. SWOT analysis. प्रत्येक एखाद्या मित्राला माहित पास कर, कुणालाही पास. महबूब. तो द फर्स्ट वन इज द वर्ड एस. ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, दिस इज अ न्यूक्लिअर वेपन गाइस. रिअली BBA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट माणसाला दिस वन इज अ न्यूक्लिअर वेपन. हे घेऊन तुम्ही पुण्याची कुंडली लिहू शकता.
कुठल्याही बिझनेस तुम्ही ड्रॉ करू शकता, कुठल्याही बिझनेसचे अनालिसिस घेऊ शकता, कुठल्याही बिझनेस असतो, जास्त वेळ लागत नाही. पण ह्या दृष्टिकोनातून, ह्या चष्म्यातून तुम्ही त्या बिझनेसला बघता. व्हॉट्स युअर नेम? मेहबूब. ओके. सो द फर्स्ट वन इज स्ट्रेंथ. या प्रिमाइसेसला आपण पकडून चलू. याची स्ट्रेंथ काय असेल ॲज अ बिझनेस एंजल? लोकेशन. काय म्हणतो लोकेशन या कॉलेजचं स्ट्रेंथ असू शकतं. त्यांची हिस्ट्री, पास्ट फ्रॉम 150 इयर्स हा इन्स्टिट्यूशन चालत आहे. आधी हॉस्टेल होतं, परत त्या लोकांनी हे ब्रँडिंग, रेनोव्हेशन. सो दीज वन आर द स्ट्रेंथ ऑफ द इन्स्टिट्यूशन. आपण इथूनच चालू करू. ओके. सो दिस इज द स्ट्रेंथ. तसं तुमचेही काय स्ट्रेंथ असतील म्हणजे तुमची आवडी. ते करू नका जे मित्र करतात तुमच्या ग्रुपमध्ये. चला हा बाबा पण चलो MBA करणे पुन्हा जाएंगे वहाँ पे जॉब देंगे. नाही, तुम्हाला काय आवडतं, व्हॉट आर यू अप टू. तुम्हाला लाईफ भेटलंय त्यामुळे तुम्ही काय आउटपुट देताय समाजाला. बिकॉज इट इज ऑल अबाउट सोसायटी वी आर लिव्हिंग. उद्या तुमची मुलं ह्या सोसायटीमध्ये राहणार आहेत, तुमचे फ्युचर जनरेशन, भाऊ बहीण हे सगळे ह्या सोसायटीमध्ये राहणार. मग तुम्ही याला बेटरमेंट कडे कसं घेऊन जाणार. नहीं आपने को 25,000 पैकेज है, मस्त अपन सैटरडे संडे पुन्हा जाएंगे, एंजॉय करेंगे, आएंगे, जिएंगे. और फक्त सॅटर्डे संडे नसतं एन्जॉय करायला, मंडे टू फ्रायडे पण असतो एन्जॉय करायला. तुम्ही फ्रायडे टू सॅटर्डे 5 दिवस तुमच्या वीकमध्ये दुसऱ्यासाठी काम करणार आणि फक्त 2च दिवस स्पेंड करा ना आई वडिलांसोबत टाईम. मंडे टू फ्रायडे, मंडे टू सॅटर्डे, संडे पण करा. आज वाटलं नाही मला जाऊन मम्मीशी बोलत बसायचं, डिलीट एव्हरीथिंग, कॅन्सल ऑल युअर प्रोग्राम्स, गो अँड सिट अँड टॉक टू हर. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. स्ट्रेंथ तुमचं तुम्ही ओळखायला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे ना, समोर लक्ष पाहिजे. फक्त करताना जे आपण करतोय बरोबर आहे, चुकीचं आहे, आवडेल काय वडिलांना, हे 3 प्रश्न विचारायचं आणि करायचं. काय पण करायचं. ओके. सो दीज आर द स्ट्रेंथ. सेकंड वन इज विकनेसेस. आपण 2 वर्षापासून ऐकतो की ओला आहे इलेक्ट्रिक बाईक आणलं. तर ते बाईक आणत असताना खूप काही त्यांचं ब्रँडिंग एकदम जबरदस्त झालं, डिझाईन सगळ्यांना आवडली, एव्हरीथिंग वॉज व्हेरी गुड. बट रिसेंटली 22,000 ओला बाईक्स त्यांनी मार्केटमधून पुल आउट केलं. R&D मध्ये कमी होती, पैसे कमी होते नाही, त्यांना गडबड होते नाही, कधी पण करू शकले असते. बट अगेन वीकनेस हे त्यावेळी कळालं जेव्हा समर चालू झाला. समरमध्ये बॅटरी एक्सप्लोडिंग चालू झालं, बाईक स्टार्टेड टू गेट ऑन फायर. काही गोष्टी एक्सपिरियन्स होत नाही. तुमचा प्लॅन फुल प्रूफ जेव्हा तुम्हाला वाटेल की माझा प्लॅन फुल प्रूफ आहे, तो दिवस तुमच्या आयुष्यातलं वन ऑफ द मोस्ट मिस्टेकन दिवस आहे. नो प्लॅन इज फुल प्रूफ, नो प्लॅन. बिकॉज प्रत्येक प्लॅनला काही असे कंट्रोलेबल आणि अनकंट्रोलेबल गोष्टी असतात. ओलाला समरबद्दल माहितीच नव्हतं बिकॉज दे डोंट हॅड एनी एक्सपिरियन्स. समरमध्ये माझी बाईक कसं चालणार, तो चालेल का रस्त्यावर, फायर कॅच करणार नाही का, तो टायर्स टिकेल का, बॅटरी टिकेल का, हा ना प्रॉब्लेम. इमिडिएटली त्यांनी विचार केले 22,000 गाड्या काय करू, माझा लॉस होणार नाही. घे, मला त्या 22,000 नकोय, मला 22,000 वर्ष पुढे ते बाईक द्यायचे, ते सर्व्हिस द्यायचे, ऍटलीस्ट 22 वर्ष तरी द्यायचं. नाव खराब होतं. सो ते पुलाव सगळे बाईक्स त्यांनी घेऊन टाकलं मार्केटमधून. घेऊन टाकून ते विकनेस आयडेंटिफाय करून त्यावर काम त्यांनी चालू केलं. सो हे गोष्टी असतात. हे तुम्ही सगळे पण तुमचे विकनेसेस हे करत नाही यार, त्यासोबत बोलायचं बंद करू. त्यापासून काय बाजूला नको बसायला, बरोबर. आपण नको त्याला जास्त एंटरटेन करायला, नको आपण तिकडे त्या ठिकाणी जायला नको, ते व्यवस्थित नाही आहे आपला. दीज आर द विकनेसेस. तरी काय बोलतात नाही, तुम्ही डिसिजन्स घ्यायला शिका. जे मी स्टार्टिंग पासून बोलतोय, डिसाईड करू. चुकलं पण करूया, चुकून शिकतंय. सो आयडेंटिफाय युअर विकनेसेस. जोपर्यंत तुम्हाला नाही माहिती, आपण सगळ्यांना सायकल चालवता तरी शिकला असाल तुम्ही लहानपणी. जोपर्यंत तुम्हाला माहित असेल मला सायकल चालवता येत नाही, तोपर्यंत तुम्ही सायकल चालवायची डेअरिंग करत नाही. बरोबर. सो ओळखा तुमच्या विकनेसेसला की नाही मला हे येत नाही ना, पण करायचंय. मग ह्यात कोण करतंय चांगलं, हे नाही करतंय, विचारा ना त्याला, ते मला शिकवय, तू कसं करतोय. दोन्ही पिक्चर बघितले सगळ्यांनी. येस सर. ते हेलिकॉप्टर शॉटचं सीन आठवतंय, ते बाल्कनीमध्ये हेलिकॉप्टर शॉट. नाही एंटरप्रिनरशिप आहे, दिस इज एंटरप्रिनरशिप. सो तो स्क्रीन शॉट केला, तो म्हणला अरे बिरकोटी सिखा. तो काय म्हणला समोसा केलाय, वो म्हणला हा खिलाऊंगा, मग सिखा भी देंगे. मग त्यांनी प्रॅक्टिस करून शिकला. तो तिथं तो इगो मध्ये महेंद्र सिंग मी का हु इज ही,
महेंद्रसिंग धोनी मला शिकव. तर हे गोष्ट शिकता आला पाहिजे. आज आम्ही वॉटर पार्क मध्ये 3 वर्षाच्या लेकराकडनं शिकतो. तो कसं बिहेवियर करतो, काय करतो. आता रिसेंटली 3 दिवसांची गोष्ट आहे, जैन फॅमिली आली होती वॉटर पार्क मध्ये. मग ते 5 जरी वाजले मी राईड्स बंद करतो. ते म्हणले साहेब थोडं खेळू द्या, आम्ही चेंज करू. ठीक आहे म्हणजे ड्रायव्हर उभा केलो, ते लेकरू खेळत होते, एवढंच होतं. मग त्यानंतर आई वडील आले, बेटा चल म्हणले. नाही मला खेळायचं येत नाही म्हणतो. तो चौथाळला चालला चालू केला. मी नाही, लहान लेकरं बोलता येत नाही, मी येत नाही म्हणतो. मग त्याला चॉकलेट दिलं, बेटा चॉकलेट घे, उद्या ये. नाही चॉकलेट फेकून दिला. मला चॉकलेट पप्पा देते हे मिळत नाही म्हणून. आमचे सगळे स्टाफ तर थकलेले. त्याला पण त्याचं पण मन तोडता येईल आम्हाला. लहान लेकरं कोण मन तोडतं. मग त्याला मी वॉचर दिलं, एक 20% डिस्काउंट देतो. तुझ्या पप्पांना दिलं. त्याला हे कार्ड आहे, पुढच्या वेळेला हे कार्ड दाखव, पैसे कमी घेतो आणि तू ये. हा ठीक आहे, मी हे कार्ड घेऊन येतो बरं का. सो अगेन दॅट वॉज समथिंग वी ट्राय टू लर्न. शिका. लहान मुलगा असू दे, मोठा असू दे, कोण पण असू दे, त्यामधून काय शिकता आलं पाहिजे. जसं मॅगडीचं ऑर्डर दिलं, 420 ऑर्डर किती E² वरूनची गर्दी बघता का तुम्ही कधी थिएटर मध्ये बसतात. फक्त जाताना बघत जायचं किती सीट्स आहेत. 10% अंदाजे 10% सीट्स आर वेकेंट, 50% सीट्स आर वेकेंट. नाही हाऊसफुल आहे. आणि पिक्चर बघताना आरडाओरडा आहे का. आरडाओरडा आहे म्हणजे रिपीट कस्टमर जनरेट होणार. आरडाओरडा नाही आहे तर नाही बाबा, हे पिक्चर जे मंडेपर्यंत चाललं आणि निघून जाईल. सो ट्राय टू लर्न. कुठेही तुम्ही गेलात तुम्हाला ते पाहिजेच. तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेला, स्प्रिंग रोल आवडतो नाही तर कस्टमर परत येणार नाही. ते लोकांचे चेहरे बघा. ते जर असं मागं टेकून बसले असतील रिलॅक्स, तर हा ही इज हॅविंग रिपीटेड कस्टमर्स, ही इज गिव्हिंग गुड सर्व्हिस. उगा गपचूप बिल देऊन तरी गेला, वेटरवर ओरडायला, समजून घ्यायचं हा कुठेतरी चुकतोय. तर हे दृष्टिकोन पाहिजे. तुम्ही सगळे ते करतायत, फक्त त्याला अँगल एक द्या. माझं म्हणायचं एकच मुद्दा आहे. आज मी एकच गोष्ट शिकवणार आहे. गिव्ह दॅट अँगल. कुठल्याही गोष्टीला बघता. सो द नेक्स्ट वन इज स्ट्रेंथ झालं, वीकनेस झालं, अपॉर्च्युनिटी. व्हॅलेंटाईन्स डे आहे, अपॉर्च्युनिटी नाही काय. तुम्हाला समजलं मला काय बोलायचं. अपॉर्च्युनिटी. दिस इज ऑल रिलेटेड टू एंटरप्रिनरशिप. वन्स अगेन ते हंगर बिझनेस मध्ये पण पाहिजे हो. बरोबर ना मेघू. माईक पास कर कोणाला. यार सगळं मुलंच बोलतात. कुणाला कोणाला तरी दे. प्रज्ञा. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. अपॉर्च्युनिटी आपण बोलतोय. आता यांनी घरी मम्मीला विचारलं असेल काय नाही माझी. किंवा मम्मी लावले असतील हे रेकॉर्ड करतो. त्यानंतर ते कधी बघितलं का तांदूळ किती लागतात आपल्याला घरी. जस्ट डोंट आन्सर, जस्ट आन्सर युअरसेल्फ. येस सर. बिकॉज परत ते असं वाटून नाही मला सराठी शाळांसोबत उभा करून. ओके जस्ट रीथिंक. सगळ्यांनी आपल्याला एक क्वेश्चन विचारला. कधी विचार केला दूध किती लागतंय. येस सर. गुड. तांदूळ किती लागतंय. तांदूळ आता सपोज आम्ही 7 जण असतो घरी तर 2 कप मीच घालतो. क्लॅप फॉर. ओके. तर हे विजन पाहिजे. मला आज माझं घर चालवायला खर्च किती आहे. मी बसलो होतो मम्मी सोबत. तांदूळ किती लागतो, गहू किती लागतो, व्हीट फ्लॉर, कॉर्न फ्लॉर, जवार फ्लॉर, राईस किती लागतो, कसं भाज्या किती लागतात. भाज्या तर आपण आठवड्याला आणतो, दूध रोज घेतो, मग महिन्याला किती लागतो. तर ते बजेटिंग आणि त्यात येणारं इन्फ्लेशन हे कसं. दॅट इज द अपॉर्च्युनिटी यू आर ड्रायव्हिंग युअरसेल्फ. ते शिकतोय आणि हे तुम्हाला उद्या बिझनेस मध्ये पण कामाला येते. कसं आहे हे हेलिकॉप्टर शॉट असल्यासारखं आहे. फक्त त्याला तुम्ही कुठल्या पिचवर खेळतात ते इम्पॉर्टंट आहे. आज होम पिच आहे, उद्या नॅशनल पिच असणार, परवा इंटरनॅशनल पिच असणार. मग ते करत असताना ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करताना थोडं बोलतो. कधी बघितलं का तुमच्याकडे सँडल्स किती आहेत. म्हणजे तो आपण सगळेच घरी आपले बघतो की लेडीजचे फुटवेअर जास्त असतात, जेंट्सचे फुट कमी असतात. लेडीजचे आउटफिट्स वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात. जेंट्स लहान मुलं असो किंवा मोठ्यापर्यंत हे सगळे व्हरायटीमध्ये असतात. तर दॅट इज अन अपॉर्च्युनिटी. उद्या मी सँडल्सचा बिझनेस करू शकेल. हे दिस इज अ थिंग विच यू ग्रॅब.
तुमच्याकडे एन नंबर ऑफ गोष्टी डोळ्यासमोर आहेत जे मी बोललो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. सो दॅट नेक्स्ट वन इज थ्रेड. अगेन हे सगळे वेपन आहे जे लाईफ लॉंग तुम्हाला यूज करायचे वेगवेगळ्या ठिकाणी. थ्रेड काय असू शकतो? रंगपंचमीला घराबाहेर निघायचं नाही, मम्मी सांगितलं, दॅट इज अ थ्रेड. हे अप्लाय करायला शिका ना दुसऱ्या ठिकाणी. आज मी सोलापुरात 5 स्टार हॉटेल टाकतोय, माझी कॅपॅसिटी आहे का ते थ्रेड सोसण्याची? आज मी सोलापुरात एक नवीन रेस्टॉरंट टाकतोय, पप्पांचं बजेट एवढं आहे, एवढं लोन मध्ये घे, अंकल कडून घे, आंटी कडून घे. आज मी मसाल्याचा धंदा टाकेल, पण ते सोसण्याचं आहे का क्षमता? आज आपण सगळे कोविडमध्ये गेलो, आपल्या प्रत्येकांच्या एवढे कुठं ना कुठं सर्व्हिस असतील, बिझनेस असेल, काय करायचं. कोविडचा फटका सगळ्यांना लागला. सो दॅट वॉज अन अनडायजेस्टेबल थ्रेड आणि त्याचा इफेक्ट पुढे 10 वर्ष राहणार. आता ठीक आहे, सगळं ओपनच झालंय, फक्त डबा उघडलाय, आतून अजून काय येणार आपल्याला माहिती नाही. सो थ्रेड अनालिसिस. रात्री 10 नंतर घराबाहेर आपण जास्त जाऊ नये, किंवा सर्कल चांगलं पाहिजे, फ्रेंड्स कंपनी चांगलं पाहिजे. You should be the most weakest person in the room, then that room is spoiled. When you are the strongest person in the room, don't be in that room. Because तुमची thinking capacity कम, R&D capacity कम. So threat ओळखता आला पाहिजे तुम्हाला. प्रोजेक्ट्स करा ना टाइम. थ्रेट कमी दिवस राहिले, इंटरनल मार्क्स सफर करतो, हाताने केला स्वतःचे, रिसर्च करा, नाही कळालं कधीपर्यंत विचारा. सो टू अवॉइड थ्रेट्स या एज पासून शिका, मगच तुम्हाला पुढे ते कामाला येणार आहे. बिकॉज एंटरप्रिनरशिप मी म्हटल्यासारखं गोज ऑन लाईफ नाव, इट गोज अँड गोज अँड गोज अँड ऑन. तर हे एज पासून तुम्ही ते डेव्हलप करायला शिका. काय आपलं नाव? प्रज्ञा वाघमोडे. थँक्यू. नेक्स्ट वन. एंटरप्रिनरशिप मध्ये पण एक अफेअर असतो बघा. तर हे माझं एक अफेअर तुमच्यासोबत मी डिस्कस करतोय. कसे बोलू बाबा? सो द फर्स्ट वन BBA, नंतर MBA, एक्सप्लोर आणि फनल. हे 4 पॉइंट्स. माझं एंटरप्रिनरशिप सोबत फर्स्ट अफेअर चालू झालं. BBA मध्ये आम्हाला काय शिकवलं गेलं? सरळ इंग्लिश. त्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग. हे 5 शब्द तुम्हाला या 3 वर्षात शिकायचे, बाकी काही शिकू नका. हे फक्त 5 वर्ष, सॉरी हे 5 पॉइंट्स येणाऱ्या 3 वर्ष. BBA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. पहिल्या दिवशी शिकवलं होतं POSBC. हेच आपल्याला शिकायचं. प्लॅनिंग काय असतं तुम्हाला उदाहरण द्यायचं. उद्याकडून एक गोष्ट करून बघा, 1 दिवसच करा उद्यापासून. जेव्हा सकाळी उठता ना, तुमचा बेड स्वतः ब्लँकेट फोल्ड करा, पिलो कव्हर स्वतः चांगलं करून बेड रेडी ठेवून निघा. तुम्ही कॉन्फिडेंट असतात की माझं दिवसाचं पहिला काम मी सक्सेसफुली केलं. ते कॉन्फिडन्स तुमचा दिवस पूर्ण करेल. कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा दिवस जेव्हा स्टार्ट होईल काय होणार आहे. कॉलेज जाताना टायर पंक्चर होईल, मित्रांमुळे कॉलेज लेट होईल, काय रे तुझ्यामुळे शिकाय पण हकालले बाहेर लवकर येत नाही का, पेट्रोल संपलं, मोबाईलचं बॅटरी डाऊन झालं, बुकच विसरलो, टीचर ओरडले, काय नाही. मग हे करत असताना दिवसाचं पहिलं काम मी चांगल्या पद्धतीने करू शकतो. दॅट इज द बेट. प्लॅन करा. जरी तुमचा दिवस तुमच्याप्रमाणे गेलं नाही तर तुमच्या हाताने केलेलं चांगलं बेट तुमची वाट बघू लागते. मी बाळा झोप, तूच मला रेडी केला, इव्हन झोप होऊ दे, चालतंय, होते असं. टुमॉरो अगेन द सन इज गोइंग टू राईज. कधी बघितलं सूर्य म्हणले बस झालं मला उद्या घ्यायचं, उद्या काय 7 वाजता येणार बघ, बघून घे. असं झालं तर इमॅजिन. सो प्लॅनिंग असतो. युनिवर्स स्वतः एक प्लॅन वर चालतो, तर आपण का नाही? त्यांचे काही सायकल्सचे प्लॅन असतात, स्टार्ट आणि एंड, तर आपले कशाला नाही? तो एक काम सगळ्यांनी एक ट्राय करून बघा, एकच दिवस करून बघा, आवडलं पुन्हा करा. मला आवडेल, माझं इथे 1 तास मी इन्व्हेस्ट केलो, मला रिटर्न भेटेल असं मी समजून. नेक्स्ट वन इज ऑर्गनायझिंग. सो ऑर्गनाइज काय करायचं असतो? मार्क झुकरबर्गचं कधी तुम्ही बघितलंय? एकच टी शर्ट असतो. आणि मॉल विकून घेऊ शकतो यार. कमॉन, आय एम मार्क झुकरबर्ग. कोण आहे तू? मैं पूरा लाइका ले सकता हूँ खरीद के. पूर्ण ते नाही कुठले ब्रँड आहेत ते? Adidas, Nike.
नायकी वगैरे पूर्ण विकत घेत ते एकच घालतो. त्याचं रिझन काय माहिती का? तो म्हणतो मी आंघोळ करून जेव्हा कबड उघडतो मला सिलेक्शनला टाइम वेस्ट नाही करायचा. सेम कलर शर्ट आहेत वॉर्डरोब मध्ये आणि सेम कलर पॅन्ट आहे सगळीकडे. मी कशाला त्यामध्ये कोड बनणार आहे? मी काय टी शर्ट घातलो काय पॅन्ट घातलो. दोज हू मॅटर डोंट माइंड अँड दोज हू माइंड नेव्हर मॅटर. एक लक्षात ठेवा. म्हणून ऑर्गनायझिंग करायला शिका. मी असं म्हणत नाही एकच कपडे घाला, जसं एक उदाहरण होतं, पण ट्राय टू ऑर्गनाइज. उद्या मला हे कपडे घालायचे, तुमचे जे पुढची प्लॅनिंग आहे ते चॉकआउट करा. रात्री बसा डायरी घ्या. मी 2012 पासून डायरी देतो आतापर्यंत. मला माहिती आहे मी कुठल्या दिवशी कुणासोबत होतो, काय बोललो, कुठे व्हिजिट केलो, काय आमची मिटिंग झाली, काय काय बोलणं झालं होतं, लक्षात राहत नाही. डायरेक्ट काढून आपण कधी भेटलो तो मार्चचे 30 पान असतात. चाळून काढलं आपलं हे डिसाईड झालं. सो ट्राय टू ऑर्गनाइज युअर थिंग्स. चष्मा साफ करायचा आहे, शूज साफ करायचा आहे, करून ठेवा ना एक दिवसात. 5-10 मिनिट वाजते फ्रेश होऊन जातात. मेरा सब रेडी आहे. सांगणे किती चांगलं वाटतं वेजिंग करा. तुम्ही सकाळी उठलात आणि सगळं तुमच्या समोर रेडी. तुमचे इस्त्री केलेले कपडे, तुमचे शूज, वॉच, पेन, बॅग सगळं रेडी. राजा बरोबर करायचं आहे. आपण आपली स्वतःची हवाली करायची एक रात्री करून ठेवा. चांगलं फील होत आहे, समोरच्यावर इम्प्रेशन चांगलं पडतंय. तुम्ही एंटर करताना एक चांगलं समोरच्यावर इम्पॅक्ट पडतं. नाही बाबा कॉन्फिडंट माणूस काय तर करेल लाईफमध्ये. दबकतो समोरचा बॉडी लँग्वेज. तो हे ऑर्गनायझिंग करायला शिका. नेक्स्ट वन इज स्टाफिंग. आपल्या ते काय मुलं मुली आहेत, पोरं मुली, ते मुलगा म्हणणार 7 वाजता भेटायचं, सगळेजण हजर होतात. दॅट इज द बेस्ट पर्सन फॉर स्टाफिंग. हे मला माहित नाही ना 7 वाजता पाहिजे, इथं पाहिजे तो टाइमवर. आणि आपल्याला माहित असतं आपण नाही गेलो तर छापेला नाही, आपण ग्रुपमधून आउट जाऊ, आपण आपल्याला इग्नोर करण्यात येईल, व्हॉट्सअप ग्रुपमधून काढण्यात येईल. असते एक भीती. स्टाफिंग करायला शिका. आणि स्टाफिंग तुम्ही जर परफेक्टली केलं तर तुम्हाला कोण फोन करून विचारणार नाही तू कुठं भेटतोस. सगळ्यांना माहित असते हा ह्या वेळेला इथे असतो, हा ह्या वेळेला इथे असते, ते बरोबर त्या ठिकाणी येते. सो डिस्कस युअर प्लॅन्स. आपण उद्या काय करणार आहे, परवा काय करणार आहे, गाईज आपण हे करूया, गाईज आपण ते करूया. यू आर डेव्हलपिंग इन लिडरशिप क्वालिटी. यू आर डायरेक्टिंग द टीम टू डू समथिंग टुगेदर. सो डिस्कस करा. नहीं अपन एक 7 दिन में खत्म करेंगे, ये करेंगे, वो करेंगे, पिक्चर देखेंगे, इतना पॉकेट में बाजू में निकाल के रखो, आज यहाँ खाने जाएंगे, नड़ोर किला जाएंगे, 7 दिन बाद जाना है, सब निकाल के रखो. कॉन्ट्री पीटीएम वगैरह कुछ नहीं, सब अपना अपना देगा. मैं नहीं बोल रहा. सो दॅट इज द थिंग विच यू लर्न हियर. हे कॉलेजमधूनच तुम्ही शिकता सगळे. सो ट्राय टू स्टाफ थिंग्स. वन्स यू गेट दॅट, एकदा ते आलं नाही बाबा झालं सगळं, देन पीपल स्टार्ट टू लिसन यू, ट्रस्ट यू, तुमच्यावर डेव्हलप रिलायबल होतात लोक. द नेक्स्ट वन इज डायरेक्टिंग, जे मी आता गोष्ट तुम्हाला बोलतो. लास्ट वन इज कंट्रोलिंग. गेलो तळतूरला, जेवणचं प्लॅन झालं, थांबू रे अजून थोडं वेळ, काय दुपारचं जेवण आहे, संध्याकाळी जेवण. बट सगळ्यांचा तो प्लॅन नसतो. कोण म्हणतं नाही मम्मी लवकर बोलवले, नाही मला पप्पानी हे काम झालं, नाही मला बिल भरायचं, व्हॉट एव्हर. सो अगेन यू हॅव टू स्टार्ट कंट्रोलिंग द टीम. सगळ्यांचं काम आहे, आपण एक काम करू, लवकर जेवण करून बघू, नेक्स्ट टाइम बघूया. सिंपल एक्झाम्पल्स आहेत, अगदी तुमच्या रोजच्या लाईफमध्ये एक्झाम्पल्स. छोट्या भावाला म्हणतो ना अरे बोट चल, कंट्रोलिंग. घरातलं एखादा सर्वंट असेल, हा काय म्हणलं येते तसं कंट्रोल करायला शिका. हे सगळे डे टू डेचे लाईफ आहे, त्याला अँगल द्या फक्त. नेक्स्ट वन इज BBA, MBA. MBA मध्ये आम्ही रिलेशन मॅनेजमेंट पण आम्ही काउंट केलं. जिथे काय आम्ही जाणार तिथल्या एक पर्सनचा नंबर घेणार. एक क्वालिटी आता तुम्ही चालू करा. कुठे काय जातात नंबर घ्या माणसाचा. हॉटेलमध्ये गेलात, वेटरला विचारायचं तुझं नाव काय. फॉर एक्झाम्पल वाघमारे मॅडमला मी नावाने घ्या, वाघमारे मॅडम माझं नाव घेत बरं वाटतं, कुणालाही त्यांच्या नावाने घेत हाक मारलं की बरं वाटतं. तर गेल्यावर तुम्ही वेटरचं नाव विचारा, नाम क्या है, कुशल. कुशल मेरे को ये दे, मेरे को वो दे, मेरे को ये चाहिए वो चाहिए. कुशल फिरू लागला तुमच्यावर लक्ष, तुम्ही फक्त कुशल म्हणा, तो सगळं काम सोडेल. ते मला नावाने बोलायला हे कॅचमेंट असतो, रिलेशनशिप मॅनेजमेंट असतो. कुठल्याही तुम्ही ठिकाणी जावा, काही बघा, कुठे व्हिजिट केला, नंबर घ्या त्याचा. तरी तुम्हाला काम असो नसो नंबर घेऊन ठेवायला शिका. कधी कोण कामाला सांगता येत. एखाद्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल पंपवर गेला, मॅनेजरचा नंबर घेऊन ठेवा.
एका ठिकाणी हॉटेल आउट ऑफ सिटी गेला, तिथला मॅनेजरचा नंबर ठेवला, सर हम पिछले बार आए थे हाँ आपके पास, आपका नाम ऐसा नाम फिर से आ रहा है, तो खुशीमध्ये अजून 2-3 सर्व्हिसेस तुम्हाला देऊन टाकेल. हे होतंय बरं का, खरंच होतंय. एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. आपले महाराष्ट्राचे चीफ गेस्ट होते विलासराव देशमुख सर, खूप लहान असायचे. मग त्यांच्याकडे नंबर सेव्ह असायचे. लातूर साहेब पान टपरीवाला आहे, त्याचा नंबर साहेबांकडे सेव्ह. तर जेव्हा साहेब वर्षाबद्दल होते तेव्हा रात्री 10 वाजता फोन आला. साहेब उचलले, ठेवून टाकले. जे लोक त्या इन्सिडेंटला साक्षीदार आहेत त्यांनी मला सांगितलं. ते म्हणले की साहेब काय झालं, फोन आलो होतं फक्त हा म्हणून ठेवला, एव्हरीथिंग ऑल राईट. ते म्हणले नाही आमचे लातूर साहेब पान टपरीवाला. यावेळेला 10 वाजता नाही म्हणले, ते विचारला काय झालं काय नाही. साहेब सहज फोन केला, आठवण आली म्हणून फोन केला. जेवण झालंय का साहेब? हां साहेब. तू बरं आहे? हां बरं. रिलेशनशिप मॅनेजमेंट. साहेब माझा फोन उचलला नाही, माझा फोन उचलले साहेब. सो दिस इज थिंग वेर यू होल्ड युअर टीम. तुमचे ते लोक तुम्ही रेडी करता. नेक्स्ट वन अप्रोच. हे अप्रोच पाहिजे. कुठेही गेलात मी एकच गोष्ट सांगतो, अप्रोच करा. त्या त्या अँगलमध्ये तुम्ही बोलायला शिका लोकांना. नेक्स्ट वन इज स्केलेटन. जेव्हा हे एन नंबर ऑफ बिझनेस बघता, पेट्रोल पंप झाला, रेस्टॉरंट झाला, काय झालं, त्यामध्ये तुम्हाला लूप होल्स दिसायला चालू होते. नाही इथे कमी आहे बरं का, इथं स्वच्छता कमी आहे. जेव्हा मी करणार तेव्हा मी हे गोष्ट राहू देणार नाही. हे गोष्ट तुम्हाला पुढे फायदेशीर होईल तुमच्या बिझनेसमध्ये. नेक्स्ट वन सेम ऑब्झर्वेशन. आता हे 2 गोष्टी आम्ही एक्सप्लोर करायला शिकलो. आम्ही एक्सप्लोर केलो सर्व्हिस इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि ट्रेडिंग इंडस्ट्री. सर्व्हिस इज व्हॉट यू गिव्ह अ सर्व्हिस अँड चार्ज फॉर इट. मॅन्युफॅक्चरिंग इज समथिंग यू टेक रॉ मटेरियल, प्रोसेस अँड कम इट इन द मार्केट. ट्रेडिंग इज एकीकडनं घ्यायचं दुसरीकडे द्यायचं. असे बिझनेस आम्हाला ह्या 2 गोष्टी असल्यामुळे एक्सप्लोर करता आलं. नेक्स्ट वन. आता एक जवळपास 37 बिझनेस बघितला गेला. आम्ही फनलिंग केलं. पप्पा तर सोलापूर तुला सोडणार नाही, मला बरं का माझं एक्झाम्पल, तुला जे काय करायचं इथंच करायचं. तर मी चॉकडाऊन गेलो, काय काय करता येईल सोलापूरमध्ये. लेट्स हॅव ऑल द लिस्ट. त्यामध्ये ऑटोमोबाईल करता येईल, एअरलाईन्स करता येईल, ॲग्रो इंडस्ट्रीज आहे, फूड प्रोसेसिंग आहे, टेक्सटाईल आहे, इन्फ्रा आहे, AI, दिस इज समथिंग न्यू, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि लास्ट वन इज EV. बजेट हा कधी इम्पॉर्टंट नाही. आज आम्हाला बँकर्स म्हणतात अजूनही 5 कोटी लोन घ्या. अरे करू काय, आधीच तुझं देणं होत नाही बाबा, मला अजून एक्स्ट्रा. मग बँकर्स आम्हाला तेच म्हणतात, यंग एंटरप्रिनर्स आणा. आम्हाला फक्त माहित नाही की हे करू शकते आणि यांच्याकडे पेपर नसते म्हणून आम्ही देऊ शकत नाही. विदाउट कोलॅटरल पण तुम्हाला 1.5 कोटी रुपये बँक देतो. आज नोटिफिकेशन आहे RBI. प्रोजेक्ट निवडा तुम्ही पण विदाउट कोलॅटरल. तुमच्याकडे जमीन गोल्ड काही गहाण ठेवायची गरज नाही. बँक स्वतः द्यायला बसते. आज फक्त सोलापूर SBI बँकेकडे 12,000 करोड रुपये FD पडून 12,000 करोड रुपये सोलापूर जिल्ह्यात. तुम्हाला तरी काय फरक पडत नाही. प्रत्येकाला की त्या या क्लासमध्ये जेवढे जण बसले प्रत्येकाला हे कोटे 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 त्यांना काही फरक पडत नाही. तुमच्याकडे जसे प्रोजेक्ट जात नाही त्यांची खंत ते आहे. आणि आपण काय, मला कोण लोन देणार, कॉन्फिडन्स, करेज, क्रिएटिव्हिटी हे आपल्यात येत नाही. म्हणून त्या अँगलमध्ये तुम्ही पुढे मूव्ह ऑन करा. सो आता हे सगळं 2012 केलं. ॲज अ पर्सनल गाय, अजून मी लहान आहे, व्हेरी यंग एज. आम्हाला काय अचिव्हमेंट करतात. आम्ही शॉवर अँड शॉवर वॉटर पार्क चालू केलं, काळाजी हॉस्पिटल चालू केलं, सरस्वती हायस्कूल आम्हाला चांगल्या पद्धतीनं ग्रो करता आलं आणि हे पुढे असंच चालत राहणार. पण हे करताना आम्हाला काय विचारण्यात आलं मलाच दिसत नाही. पण मी सांगतो, आर यू मॅड, तू करू शकत नाही का, तू करणार. येत लागले आरशात तो हे सगळे आमचे मित्र आरशात वॉटर पार्क सोलापूर, आर यू क्रेझी. अरे प्यायला पाणी लोकांना तू वॉटर पार्क करणार सोलापुरात, खेळायला रे. इकडे काय चालतं रे, इथे पैशिवाय काय चालत नाही, तू हे असलं काय म्हणू नको. असे प्रश्न आम्हाला आजही बोललं जातं. चालेल एक वर्ष फ्युचर नाही. हे बॅटरी आहे बघ, हे चार्जिंग पॉइंट जेव्हा म्हणतात ना चालू शकत नाही, थँक्यू. तुझा विचारच नाही बॉस, तू
तुझ्या विचारातल्या पलीकडची गोष्ट आहे सगळं. तुला मी एक्सप्लेन का करू? बरोबर. मला माहिती आहे काय पॉइंट्स. 40 लाख लोक तुळजापूरला येतात वर्षाला, 35 लाख लोक अक्कलकोटला येतात, 25 लाख लोक पंढरपूरला येतात. ते सोडून द्या, वारकरी समाजाचे असतात, दोज आर नॉट पोटेन्शियल कस्टमर्स, एनकॅशमेंट होत नाही. सोलापूरची लोकसंख्या 12 लाख आहे, लातूर उस्मानाबाद मिळून 10 लाख आहे, गुलबर्गा 8 लाख आहे, विजापूर 6 लाख आहे. फक्त 2 टायर सिटी जरी पकडलं, आय एम हॅव्हिंग कॉर्पस ऑफ 50 लाख. मला किती पाहिजे? नॉट मोर दॅन 1%. मला किती पाहिजे? 1% पण नको मला, 0.5%. आय एम व्हेरी हॅपी. तेवढं जरी फुटबॉल मला वर्षाला पडलं तर मला फक्त पोहोचायचं आहे त्यांच्यावर की मी आहे, तुम्ही आहे. सो ज्याला काही मला प्रश्न केले की नाही, पाणी किती लागतं? 15 एकर उसाला जेवढं पाणी लागतं तेवढं वॉटर पार्कला मी चालवतो. फिल्टर्स आहे, पाणी स्वच्छ असतं. पोरं, वी हॅव गॉट द बेस्ट टीम इन वॉटर पार्क. आम्ही आजपर्यंत 800 पोरं घेतलो, त्यामध्ये 70 पोरं आज आमच्याकडे काम करतात. सिलेक्शन, आउटकम सिलेक्शन ऑफ एम्प्लॉईज. वी हॅव द बेस्ट टीम ऑफ प्रॅक्टिसेस. मी नसलो तरी आमचे पोरं म्हणत नाही साहेब काय करायचं. मी सांगतो तुम्ही डिसिजन्स घ्या, चुका चालताय. आय एम देअर टू हँडल. वेन युअर टीम सक्सेसेस, गिव्ह क्रेडिट टू युअर टीम. त्यांना सांगा चांगलं झालंय का तो तुझ्या मुलासोबत, यू आर द ग्रेट. तो शिकेल, अजून मेहनत करेल. वेनेवर समथिंग गोज रॉंग, कस्टमर कमी आले, आज जेवण चांगलं चाललंय, तुमच्या पार्कमध्ये जेवण होत आहे, एखाद्याला सर्व्हिस रेट मिळत आहे, ओके नो प्रॉब्लेम. मी चुकलो, मी तुला ट्रेन करू शकलो नाही. बरं ये काय झालं, बरं हे झालं ते झालं. सो वेनेवर इट इज अ फेल्युअर, इट्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅप्टन टू टेक इन ऑन हिज हेड. ठीक आहे मी जबाबदार आहे बिकॉज मी तुला शिकू शकतो नाही. बट वेनेवर द टीम सक्सेसेस, गिव्ह क्रेडिट टू देम. लेट देम फील डिलाइटेड. हां मला बोलले, मला क्रेडिट दिले सगळ्यांचं. तो अजून टीम मोटिवेट करेल. आज मला कोणाला सांगायची गरज भासत नाही पार्कमध्ये, तू हे कर, तू ते कर, तू कर. आम्ही 1,500 लोकांपर्यंत सांभाळतो. सगळेजण फक्त त्यांचं काम करत असतात, कोण कोणाशी इंटरॅक्ट करत नाही. तरी मग लोक म्हणतात आम्हाला सगळेजण बोलले बरं, आम्हाला विचारले बरं, आम्हाला हे सर्व्हिस दिले, ते सर्व्हिस दिले. सो त्यांना शिकवा, त्यांना रेडी करा. सो दिस इज व्हॉट इज ऑल अबाउट द थिंग. So again, I would like to take the feedback first from you. की हे काय एका सेशन मध्ये संपणारी गोष्ट नाहीये. यू हॅव टू कीप इट ऑन अँड ऑन अँड ऑन. मी सांगितल्यासारखं 2 गोष्टी करा. घरचं बजेटिंग करा, सकाळी उठून स्वतःचं ब्लँकेट बंद करायला शिका. अँड डोंट चीट युअरसेल्फ. नेव्हर इन द लाईफ. जेव्हा तुम्ही स्वतःला चीट करायचं बंद करणार, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला पण चीट करणार. अँड दिस इज व्हॉट अ रिअल बिझनेसमॅन. बिझनेसमॅन कधी कस्टमरला चीट करणार. तो सरळ सांगतो मालक आज कमी आहे बरं, आज मी देऊ शकत नाही. त्याला सांगून द्या मला कसं देऊ शकत नाही, हे जेवढे पैसे कमी करतो. तो खुश होऊन जाईल. हे झालं नाही, हे पैसे तुम्ही देऊ शकत नाही. बी ऑनेस्ट. काय फरक पडतो? बी ऑनेस्ट. सांगा होऊ शकत नाही, करू शकत नाही. म्हणे तो हा ठीक आहे बोलल्या, मला बोलला आपल्याला होऊ शकत नाही, करू शकत नाही, एवढं कमी करतो. So again now, if you all have any questions, you can take a question now. सर मला 2 मिनिट बोलायचं. हाँ विचार. काय असंच व्हायचं माईक एकच. सर धन्यवाद सगळ्या गोष्टी सांगितल्याबद्दल. हे आता दुसरा योगायोग आहे माझं तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायचं. ह्याच्या अगोदर मी रितेश देशमुख साहेब जेव्हा आले होते आपल्या वॉटर पार्कला, त्या दिवशी आपण भेटलो होतो. त्या दिवशी तुम्ही हेच सगळ्या गोष्टी सांगितल्या होता. म्हणजे पूर्ण तुमचं एक्सपिरियन्स कसं होतं, बिरादरी जे तुमचं जे ग्रुप होतं त्याच्यामध्ये तुम्ही कसं काम केलं, ते खूप चांगल्या प्रकारे मला गायडन्स झालं. आणि खूपच चांगल्या गोष्टी त्या दिवशी शिकायला भेटल्या. रितेश साहेबांनी पण खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही सांगितलं. मग आपले आमदार साहेबांनी पण खूप चांगल्या गोष्टी सांगायच्या होत्या. त्या दिवशी मला तुम्हाला थँक म्हणायचं होतं, परंतु अनफॉर्च्युनेटली बोलू शकलो नाही. त्यामुळं आज धन्यवाद त्या दिवशी अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. ओके गाइस, आय होप बोर केलो नाही. नाही सर, नाही, एक नंबर झाला. अच्छा, आय एम अवेलेबल ऑन इंस्टाग्राम, फेसबुक अँड ट्विटर.
एनी क्वेश्चन्स? सोलापूरकरांच्या मला पुढे आणायचं आहे. मला एक 50 जे पुढे जाऊन एक 10 लोकांना जॉब देतील. तुमचे काही पण प्रोजेक्ट्स असतील, इफ यू नीड गायडन्स एनी टाइम, जस्ट टिक मी अप एनीवेअर, आय एम अवेलेबल. थोडंफार लेट होईल रिप्लाय द्यायला, पण आय विल नक्की जॉईन यू ऑल. मला आवडेल की तुमच्यातले पण काही एंटरप्रिनर्स पुढे यावं आणि इथेच राहून एक सोलापूरच्या बाहेर न जाता आपल्या सोलापूरला आपण पुढे आणू. कोविडला एक गोष्ट सांगतो, जे शिखर सगळ्यात मोठं असतो प्रॉब्लेम त्याला जास्त असतो. पुणे बॉम्बेला ज्याप्रमाणे कोविड हॅम्पर केले, बिलीव्ह मी सोलापूरला त्याचे 10% पण धक्का बसला बिकॉज आपण नाहीच तेवढे मोठे. सो वी हॅव टू स्कोप अँड लेट्स टेक. हे आपल्या पिढीला चान्स आला की सोलापुरात आपण पुढे घेऊ. मीच बघितलं नाही, तुम्हाला पण सांगतो, सोलापूर ही सोनेरी नगरी होती, आपण ऐकून आहे. आपल्याला कदाचित कोणी बघितलं नसेल, ते मी पण नाही बघितलं, पण तेवढा वैभव न आणता ऍटलीस्ट लेट पुश 2 स्टेप्स ahead. या तुम्ही पण पुढे, यू आर मोस्ट वेलकम. असं डिग्रेड करून घेऊ नका की मला जॉबच करायचं आहे, मला हेच करायचं आहे. नाही, एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बिग टू टायर सिटी आपल्याकडे जसे डिसएडव्हान्टेज आहेत तसे ॲडव्हान्टेज पण भरपूर आहेत. हे अँगल ठेवा. And I hope to see at least for 10 to 15 young entrepreneurs from all of you in coming 5 to 6 years, not much later. Thank you guys. थँक्यू सर. Respected Head of Department, Dutta sir, and our today's eminent speaker, Sapate sir. सरांनी त्यांच्या सुरुवातीच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही दोघं एका शाळेतले आहेत. तर सर कदाचित 7वीला असताना आम्ही 2 बॅच सिनियर म्हणजे 9वीला असेल सर आपण. आणि राईट फ्रॉम स्कूल डेज आय हॅव सीन हिम. ही इज अ व्हेरी ब्रिलियंट, अतिशय शांत आणि त्याच व्यक्तिमत्व जसं म्हणतो आपण डाऊन टू अर्थ काही माणसं असतील तर ही इज वन ऑफ देम. तर शाळेपासूनच त्यांचा स्वभाव असा आहे. लिटरली सरांनी सुरुवातीला त्यांच्या भाषणात सुद्धा म्हणलं की ते बिलीव्ह इन पंक्च्युअलिटी. तर मगाशी तेव्हाचं जेव्हा कॉल येत होतं, मी लेक्चरवरती होतो, माझ्या माइंडमध्ये एक परसेप्शन असं आहे की मीच प्रत्येक वेळेला पंक्च्युअल असतो असं मला वाटतंय. आणि नेमकं बरोबर सरांनी मला सांगितलं होतं की आय विल बी ॲट 8:45, 8:45च्या आसपास मी तुमच्या प्रिमायसिसच्या आसपास असणार. आणि नेमकं सर तेव्हा परफेक्टली त्या टाईमला आले. मला एवढा आनंद वाटतं की नक्कीच याच्यामध्ये आपल्या शाळेचं काहीतरी योगदान असेल की आपण पंक्च्युअलिटी फॉलो करतो. सरांनी BBA बद्दल सुद्धा खूप छान सांगितलं की BBA इज अ वर्सटाईल कोर्स, खूप छान कोर्स आहे ज्याच्यात तुम्ही एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप करू शकता, बिझनेसेस उभा करू शकता किंवा यू कॅन बिकम ऑन्टरप्रिनर्स ऑर इनोव्हेटर्स. सरांनी सांगितलं की रिगार्डिंग कंटिन्युअस लर्निंग, सतत आपण शिकत असलं पाहिजे. हे तुमच्यासाठी नाही, इव्हन फॉर टीचर्स इट इज ॲप्लिकेबल बिकॉज इफ यू डोंट लर्न यू विल नॉट बी एबल टू टीच समथिंग न्यू. स्वतः काहीतरी नवीन शिकत राहिलो आपण तरच आपण रोज विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देऊ शकतो. नाहीतर मग आपण जेव्हा तेच गोष्ट रिपीट करतो, म्हणजे आपण जेव्हा माहिती आहे ते सांगत असतो, वी जस्ट कीप ऑन रिपीटिंग. आपल्याला नवीन कधी कळते, जेव्हा आपण 4 गोष्टी ऐकतो, तेव्हा वाचतो, तेव्हाच आपल्याला काही गोष्टी कळतात. सरांनी खूप छान उदाहरण सांगितले हंगरबद्दल, आणि ते अतिशय मला माझं एक छोटंसं उदाहरण सांगू इच्छितो. मी जेव्हा सुरुवातीच्या फेजमध्ये जेव्हा माझं PG झालं, मी संगीतचा विद्यार्थी आहे आणि झाल्यानंतर मला दयानंद कॉलेजला काम करायची संधी मिळाली. आणि काम करायला जॉबला लागल्यानंतर त्या स्टाफ रूम मध्ये प्रत्येक सिनियर फॅकल्टी हे सतत एक प्रश्न विचारत होते की तुम्ही क्वालिफाईड आहे का. नेमकं क्वालिफाईडचा अर्थ काय असते मला तेव्हा समजत नव्हतं, बिकॉज आय वॉज जस्ट पास आउट. मी जस्ट M.Com झालो होतो आणि लगेच सर्व्हिसला लागलो. क्वालिफाईड आहे का, क्वालिफाईड, प्रत्येक जण तेच प्रश्न विचारतो, क्वालिफाईड आहे का. मग मी आपलं होच म्हणत होतो, मला माहित नव्हतं क्वालिफाईडचा अर्थ काय. पण तिथं आमचे सहकारी मित्र आहेत प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे, त्यांना मी दिवशी चहा कॅन्टीनला गेल्यानंतर प्रश्न विचारतो की नेमकं क्वालिफाईड आहे विचारचा अर्थ काय. पण ते मला सांगितले की क्वालिफाईड याचा अर्थ आहे की तू नेटसेट आहे का असं विचारायचं त्यांना. मग त्याचा काय फायदा आहे, त्यांनी म्हटले की नेटसेट होणं म्हणजे आपल्यातलं MPSC पास झाल्यासारखं आहे. तर मग तू आहे का, मग मी क्वालिफाईड नाही आहे. सो दॅट क्रिएटेड हंगर अगेन्स्ट मी. त्याच्यामध्ये हंगर डेव्हलप झालं की आपल्याला या लाईनला राहायचं असेल आणि क्वालिफाईड या व्याख्यामध्ये बसायचं असेल तर यू हॅव टू क्वालिफाय युअर नेटसेट एक्झामिनेशन. आणि मी जे ती मानसिक तयारी केलो आणि त्या हंगात मी त्या एक्झामला बसलो आणि सिद्धरामेश्वरांच्या कृपेने पहिल्याच प्रयत्नामध्ये मी ती एक्झाम माझी पास झाली. त्याच्यानंतर सरांनी अजून उदाहरण सांगितलं की तुम्ही धाडस करा. धाडस करायचा अर्थ मी एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो की ज्या दिवशी माझं PG झालं त्या दिवशी एक 4-5 महिने, 1 महिन्यानंतर दयानंद कॉलेजची जाहिरात निघाली होती की इथं अप्लाय करा म्हणून. आणि ते जाहिरात मी बघितलंच नव्हतं आणि मी घरामध्ये तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल बघत बसतो. आणि नेमकं 2-2:15 वेळ आहे, त्या वेळेला मला जुद्धार सरांचा फोन आला
काय करावं लागलं? मी म्हणलं, घरात बसलो टीव्ही बघतो. ते दयानंद आपल्या केलता का जाहिरात निघाली तो, आणि मी म्हटलं नाही केलो. अरे इंटरव्ह्यू होते त्यांची गेला नाही का? म्हणलं नाही, मला माहितच नाही काय झालं. मग नंतर मग आता सांगितल्यानंतर चक्कर तर मारून येऊ म्हणलं. त्याचं म्हणजे म्हणतात ना, डेअर टू डू, जावं तर जावं, एकदा डेअरिंग तर करा. मग मी कॉलेजला गेलो, तिथल्या प्राचार्यांना भेटतो. ते मला म्हणते किंवा लेट उशीर आला, इंटरव्ह्यू कालच झाले. म्हटलं आता काय करायचं? मग ठीक आहे, पुढच्या वेळेला कधी निघतील तेव्हा सांगताल का मला? मग ते मला 4 प्रश्न बसले विचारले की फ्रॉम विच स्कूल यू बिलॉंग, तुम्ही कुठल्या शाळेत नेता? मी म्हणलं मी सेंट जोसेफचा विद्यार्थी आहे. मग मला विचारले तुमचं अकॅडमिक परफॉर्मन्स कसं आहे? मी म्हटलं मी युनिव्हर्सिटी रँक होल्डर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. तर सांगितलं. मग त्यांना ते आवडलं. जेवढे 70-72 कॅन्डिडेट आले होते त्याच्यातनं मी नंतर त्यांना आवडलो, आणि मग त्यांचं उत्तर बदललं. ते मला म्हणले तुम्ही उद्या या, मी मॅनेजमेंटशी बोलून तुम्हाला कळवते. आणि सेकंड डेला पुन्हा एकदा मला बोलवून घेतले आणि डायरेक्टली डॉक्युमेंट्स माझे मागवले, आणि जे मागं येऊन गेले 70-72 ते राहिले बाजूला, मागणं माझंच काम झालं. त्यांना मग तो उद्देश काय आहे की सरांनी ते म्हटलं अतिशय तंतोतंत हे लाईफ जीवनामध्ये अनुभव घेतो आपण, की एकदा धाडस केलं पाहिजे. एक डेअरिंग तो बनताय, एक डेअरिंग करायचं. लागली गोळी लागलं, नाही लागलं तर टीव्ही बघत गोष्टी करत, अजून काय वेगळं झालं असतं. बरोबर. त्याच्यानंतर सरांनी ब्रँडिंग बद्दल खूप छान सांगितलंय. मी छोटंसं एक्झाम्पल बघितलं कालच. IPL मी सहसा बघत नाही सर, क्रिकेट आवडत नाही, मला फुटबॉल आवडतंय. बघत असताना IPLचे जे जाहिराती असते, क्रिकेटर जे टी शर्ट घालते ते मेन छातीवरती असते, मेन स्पॉन्सरशिप. पण जिओ कधी तिथं करत नाही, लक्षात घ्या. तुम्ही कधी पण बघा जिओचं स्पॉन्सरशिप शोल्डरला, कारण का बॅट्समॅन जेव्हा उभारते पहिला शोल्डर दिसते सारखं. तर एवढं क्रिटिकल थिंकिंग त्यांचं आहे. कारण जसं सारखं उदाहरण दिलंय की विजन तुमचं असलं पाहिजे, तर त्या लेवलचे विजन ते लोक बघतात की शर्ट कोणी बघणार नाही, क्रिकेटरची छातीवर आपण बघत नाही. सतत जेव्हा बॅट्समॅन थांबलेला असते शोल्डर दिसते, आणि इकडचंच त्यांचं सर्कल ते बुक केलेले, सस्त्या मजबूत टिकाऊ. हे महाग आहे, समोरचं एक्सपेन्सिव्ह आहे, आणि हे सगळ्यात स्वस्त आहे. तर खूप छान सरांनी त्यांच्या लाईफमध्ये रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस दिलेले आहेत. आणि शेवटचं एक सरांनी सांगितलंय की तुमचे डेडलाईन टाइमलाईन पाळा. आम्ही जरी सांगितलं पडलं नसेल, सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्ट वेळेत सबमिट करा. येस सर, करू. आणि सरांनी आमच्या शॉर्ट नोटीसवरती इन्व्हिटेशन स्वीकारलं. तुमच्या शॉर्ट स्पॅनमधून तुम्ही वेळ काढला थोडा काही शेड्यूलमधनं, तर तुमचं मनापासून सर आम्ही आभारी आहे. सरांबरोबर खरं तर मागच वर्षापूर्वीच हे इव्हेंट घ्यायचं ठरलं होतं. ड्यू टू कोविड एव्हरीथिंग सगळं डिस्टर्ब झालं. आणि वन्स अगेन सर, ऑन बिहाफ ऑफ संगमेश्वर कॉलेज अँड BBA डिपार्टमेंट, आय थँक यू फॉर कमिंग अँड स्पेंडिंग अ वैल्युएबल टाइम विथ अस. थँक्यू. एक नंबर. आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज की इस लंबे वीडियो को आखिर तक देखने के लिए। बहुत कम ही लोग होंगे यहाँ तक पहुँचेंगे, तो आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया जितने भी लोग पहुँचे उन सभी को। अगर आपको ये पूरे वीडियो में से कुछ अगर सीखने के लिए मिला होगा, कुछ बातें अगर जानने के लिए मिली होंगी, नई बातें, तो इस वीडियो को जो है लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियंस बताओ, और उसके साथ साथ जाने से पहले हमारी यूट्यूब चैनल को ऐसे ही वीडियोस को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो, जिससे जो है कुछ नई बातें जो है आपको सीखने के लिए मिले। तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से किसी नए वीडियो में, किसी नए व्लॉग में, किसी नए लाइव स्ट्रीम में। जय हिंद।